आज एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। संलग्न संस्था ही स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी। आपल्यासोबत वक्ते जे होते ते आहेत, त्यांच्यासोबत आपण थोडं बोलूया। विवेकानंद केंद्र बदलापूर शाखा किंवा ब्रँचला तुम्ही बघितलं तर एवढं चांगलं, एवढं 200 पेक्षा जास्त शिक्षकगण आले होते आणि मेन तर सर्व जे टीचर्स आहेत आणि आयोजक आहेत ते घरचेच आहेत आपले। तर मला तर पहिल्यांदा इकडे विद्यालयामध्ये आलो, कॉलेजमध्ये आलो तरी मला असं वाटलं की आपण घराचंच काम करतोय, घरी चालू आहे। आणि माझ्या जे आवडचे एक्सप्रेशन सांगितलं किंवा फिलिंग सांगितलं तर शिक्षकांना एक प्रोत्साहन देणं आणि विवेकानंदांचे विचार इथपर्यंत घेऊन जाणं एक खूप मोठी संधी होती। बदलापूरला ह्यापूर्वी कधी येण्याचं? खूप वेळा आलो आहे, पण कॉलेजमध्ये पहिल्यांदा। आता विद्यार्थी पण या व्हिडिओला बघणार आहेत, विद्यार्थ्यांसाठी काय सांगतो? खूप पैसे कमवा, पण त्याच्या अगोदर खूप अभ्यास करा। कारण काय माहिती आहे, इंडियाचं आपण भारताचं बघितलं तर आपली जी इकॉनॉमी आहे किंवा अर्थव्यवस्था आहे ते चांगली होते, पण काय आहे की हे जे जनरेशनमध्ये किंवा या पिढीमध्ये नॉलेज विल बिकम व्हेरी इम्पॉर्टंट। आणि तुम्ही आता नवीन नवीन सेक्टर्स बघा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कम्प्युटर सायन्स किंवा कोणते आपल्याला नॉलेजचा बेस घेऊन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायचं आहे। तर मला शिक्षकांना एवढं सांगेल की तुम्ही थोडं मॉडर्नाइज व्हा, ते तर आवश्यक आहे, पण स्टुडंट्सना पण आपलं थोडंसं कल्चर किंवा आपली जे व्हॅल्यू सिस्टम्स आहे, भारतीय व्हॅल्यू सिस्टम, ते जास्त अभ्यास करा अँड यू विल हॅव अ ग्रेट करिअर अँड फ्युचर ऑल्सो। हा जो कार्यक्रम आहे तो आदर्श विद्याप्रसारक संस्था आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी बदलापूर शाखा ह्यांच्या वतीने आणि शाळेचे आमचे जे बुटेरे सर आहेत तर ह्यांनी सुरुवात ती केली की आपण असं काहीतरी कार्यक्रम घेऊया। महाविद्यालयाने अर्थात ऑडिटोरियम हा प्रोव्हाइड केलेला आहे, बट नेहमीच आदर्श विद्याप्रसारक संस्था दरवर्षी खरं तर शिक्षकांसाठी काहीतरी एक कार्यक्रम घेत असते की शिक्षकांचं एक प्रबोधन व्हावं त्या दृष्टिकोनातून। बट ह्यावेळेस काही अपरिहार्य कारणामुळे आमचा टीचर्सचा तो एक कार्यक्रम झाला नाही आणि मला खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं की विवेकानंद केंद्रांनी जेव्हा हा प्रस्ताव मांडला आणि बुटेरे सरांनी लगेच त्याला अगदी पूर्ण पाठिंबा दिला आणि सगळी मेहनतही घेतलेली आहे आणि एक चांगलं एक शिक्षकांचं प्रबोधन होण्याची खूप गरज आहे। कारण जेव्हा शिक्षक एक ते नवीन पिढी घडवत असतात आणि आत्ताच्या काळात तर प्रत्येक शिक्षकासमोर खूप खूप चॅलेंजेस आहेत आणि ह्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये आपण नेमकं मुलांना काय द्यायला हवं ह्याचं इतकी सुंदर माहिती सरांनी दिलेली आहे, राधाकृष्ण पिल्लेंनी। खरंच अतिशय सुंदर की बेस आपलं जे रूट्स आहेत की ही भारतीय मूल्यव्यवस्था जी आहे ती आपल्याला विसरायला नको आहे। म्हणजे आजच त्यांनी जसं पुरुषार्थ भारतीय ह्याच्यामध्ये सांगितलं जातं, धर्म अर्थ काम मोक्ष, पण ह्याच्यामधला हा धर्म अर्थ याची योग्य सांगड घालणं हे किती गरजेचं आहे। आणि त्याचबरोबरीने एक मूल्यव्यवस्था, ही मूल्यव्यवस्था एक स्ट्रॉंग होणं, बळकट होणं याच्याच नितांत गरज आहे। आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे की शिक्षकांमध्ये खूप जबरदस्त एक शक्ती आहे। शिक्षक क्रिएटही करू शकतात किंवा डिस्ट्रक्शनही करू शकतात। तर त्यांच्या हातात जी एक हे आहे, एक संधी मिळालेली आहे की भविष्य हे तुमच्या हातात आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना छानपैकी आकार देऊ शकता। पण हा आकार देण्यासाठी जेव्हा तुम्ही स्वतः तेवढे सक्षम असायला हवं किंवा तेवढं नॉलेज असायला हवं, त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेले ज्या टिप्स होत्या तर त्या मला वाटतं प्रत्येक शिक्षकांनी नक्कीच अंगीकारायला हव्या की आधी आपण स्वतः अपग्रेड होणं आवश्यक आहे, आपलं नॉलेज वाढवणं हे आवश्यक आहे। कारण आजची पिढी ही गुगल लगेच सर्च करून ते काढू शकते, त्याच्यामुळे फक्त माहिती देणं नाही आहे तर त्या माहितीचं रूपांतर ज्ञानात कसं होईल हे पाहणं आणि त्यांना एक ज्ञानाविषयीची एक क्युरिओसिटी निर्माण करणं हे कसं गरजेचं आहे हे सर्व त्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या अर्थातच सरांनी सांगितलं। आणि एक मला असं वाटतं की ही एक आज अशी एक शिक्षकांना छान अशी एक मेजवानी मिळालेली आहे की जी नक्कीच काहीतरी एक त्यांना विचार करायला लावणारी आहे, कारण आज त्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं। थँक्यू।
नमस्कार, मी मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी. आज इथे आदर्श विद्या संकुल महाविद्यालय आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांची बदलापूरची शाखा अशा दोघांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता. सकाळी डॉक्टर राधाकृष्णन पिल्लई यांचं खूपच उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी असं व्याख्यान ऐकायला मिळालं आणि आत्ता दुपारच्या सत्रामध्ये मला शिक्षकांशी आणि इतर सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, तर खूप छान वाटतं आहे. कुठेतरी ह्या सगळ्या मूल्यांमुळे किंवा विवेकानंदांच्या विचारांमुळे आपलं व्यक्तिमत्व घडलं गेलं ह्याची मला जाणीव आहे. आणि आज 13 तुझको अर्पण अशा काही भावना आहेत की आपण पुन्हा ज्या मूल्यांमुळे घडलो त्याच सगळ्यांपर्यंत पोचवण्यामध्ये एक वेगळा आनंद मला वाटतो आहे. आणि शिक्षक किती महत्त्वाचा घटक आहे आपल्या समाजामध्ये हे मी वेगळं सांगायला नको आहे. तर अशा सगळ्यांसमोरसुद्धा काही नेतृत्व गुणांविषयी माझा जो काही प्रवास होता त्याच्याविषयी बोलण्यामध्ये सुद्धा मला खूप छान वाटलं. तर असे कार्यक्रम ठिकठिकाणी सगळ्यांसाठीच आयोजित झाले पाहिजेत, अशा कार्यशाळा अशी मला मनापासून मी इच्छा व्यक्त करते. आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. ओके, विद्यार्थ्यांसाठी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या म्हणजे तुमच्यातले नेतृत्व गुण तुम्ही आवर्जून डेव्हलप करा, कारण आज अतिशय त्याची खूप मोठी गरज आहे. कारण आजचं यश हे कुठल्याही कागदाच्या तुकड्यावर म्हणजे कुठल्याही मार्कमेमोवर अवलंबून नाही आहे. तर ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही काही काम करू बघत आहात तर तिथे तुमच्यामध्ये नेतृत्व गुण किती चांगले आहेत याच्यावरती तुमचा सगळा करिअर ग्राफ, तुमचा आयुष्याचा ग्राफ अवलंबून आहे. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. बी युअरसेल्फ. तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यासाठी भरपूर साधनं आहेत आत्ता, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. द स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट असं आपण म्हणूया की कुठल्याही मर्यादा आत्ता नाही आहेत, भरभरून उपयोग करा. परंतु दोन्ही गोष्टी आहेत. विवेकसुद्धा तुमच्या अंगी असू द्या, कारण आत्ता सेल्फ कंट्रोल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अवतीभवती सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना तुमची चॉईस मेकिंग खूप मॅटर करणार आहे विद्यार्थ्यांची, की तुम्ही चित्रपटांमध्ये कुठली चॉईस करून तो चित्रपट बघताय, तुम्ही मोबाईलवरती ज्या ॲप्स वापरताय त्याच्यामध्ये तुम्ही कुठली चॉईस करताय. तर कुठल्याही गोष्टी करत असताना तुमची चॉईस मेकिंग खूप महत्त्वाची ठरणार आहे. म्हणून ते करतानाचा विवेक तुम्ही हरवू नका, तो शाबूत ठेवा. भारत हा योद्ध्यांचा देश आहे असं पण म्हणतो. तर भारतावरती जी काही आक्रमणं झाली आणि त्यानंतर इथे जे काही प्रशासन प्राचीन काळामध्ये केलं गेलं ह्याच्यामध्ये स्त्री शक्तीचं खूप मोठं योगदान आहे. परंतु आज तागायत ते बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे असं मला जाणवलं. आणि साधारण 3 ते 4 वर्ष याच्यावरती संशोधन करून मी अपराजिता गाथा भारतीय वीरांगनांची हा एक ग्रंथ लिहिला. ह्याच्यामध्ये गेल्या 2000 वर्षातला कालखंड हा आहे, म्हणजे सातवाहन काळापासून ते 1947पर्यंत ज्या ज्या योद्धा वीरांगना म्हणजे आपल्या देशातल्या होऊन गेल्या त्यांच्यावरती ससंदर्भ प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यांची लघुचरित्र ह्या ग्रंथामध्ये आहेत. तसंच ज्यांनी लढण्याबरोबरच इथे सुशासन प्रस्थापित केलं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अहिल्यादेवी होळकरांची पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं हे 300 वर्ष आहे. तर ह्या राजमातेचं जे प्रशासन आहे हे विश्वाच्या पटलावरती सुद्धा खूप गौरवण्यात आलेलं आहे. तर अशा काही प्रशासिका ज्या भारताने विश्वाला दिल्या, तर ह्यांच्यावरती सुद्धा योगदान टाकण्यात म्हणजे यांच्यावरती सुद्धा मी प्रकाश टाकण्याचा त्यातनं प्रयत्न केला आहे. मी या निमित्ताने हे आवाहन करेल की घरोघरी हा इतिहास पोचावा यासाठी हा ग्रंथ आवर्जून घ्या. तो ॲमेझॉन, अक्षरधारा, बुकगंगा या सगळ्या साईट्सवरती उपलब्ध आहे. तो आवर्जून वाचा आणि मला कळवा. धन्यवाद. मुख्य म्हणजे की हा आपला कार्यक्रम शिक्षकांसाठी होता आणि त्या दृष्टिकोनातनं राधाकृष्णन पिल्लई म्हणजे त्यांचं शिक्षकांसाठी सेमिनार वगैरे, आणि महत्त्वाचं म्हणजे इतर सर्व गोष्टींबद्दल बोललं जातंच, पण त्यातलं जे स्पिरिच्युअल अंग जे आहे आणि मानसिक हे, तर त्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि ज्या शिक्षकांच्या माध्यमातून पोहोचू शकतील चांगल्या प्रकारे. हा एक त्याच्यामागे दृष्टिकोन होता. दुसरी गोष्ट मोहिनीताईंना बोलवण्याच्या मागचं म्हणजे एक तर त्या लढाऊ वृत्ती जी आहे की जी आजच्या काळामध्ये खूप गरजेची आहे. त्या जे म्हणाल्या बोलताना की आपल्यातलं शौर्य शोधूया
आणि आज हे शौर्य शोधण्याची नितांत गरज आहे. तर एकंदरीत त्यांचं जे अपराजिता पुस्तक आहे ते पुस्तक आणि इतर त्यांच्याशी बोलण्यातनं ही गोष्ट जाणवली की हे सुद्धा विचार जे आहेत हे शिक्षकांपर्यंत पोहोचले तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचू शकतील. म्हणजे एक शिक्षक किमान 60-70 मुलांपर्यंत पोचू शकतो. तर एवढ्या सगळ्या मुलांपर्यंत हे सगळे विचार पोचू शकतील की जे आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे आहेत, आपण जी परिस्थिती बघतोय. आणि म्हणूनच मग हा विचार केला की या दोघांनाच आपण बोलवायचं. आदर्श विद्याप्रसारक संस्था आणि स्वामी विवेका केंद्र कन्याकुमारी बदलापूर नगर या दोघांच्या वतीने आज या ठिकाणी आध्यात्मिक भाषेत म्हणायचं झालं तर ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशे कळचं. सकाळच्या सत्रात राधाकृष्ण पिल्ले यांनी पाया रचला आणि दुपारच्या सत्रात मोहिनीताई गर्गे यांनी कळसाला नेण्याचं काम केलं. त्यांनी दोघांनी दिलेलं जे काही विचारांचं धन आहे ते विचारांचं धन आम्हा शिक्षकांसाठी अतिशय प्रेरक आहे आणि त्यांनी दिलेलं हे धन आम्ही प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाऊ. ही जी ऊर्जा आहे, त्यांनी दिलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा नक्कीच आम्हाला कित्येक दिवस नाही तर वर्षभर पुरेल अशी मी या ठिकाणी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. बदलापूरच्या अशाच अपडेटसाठी बदलापूर टाइम्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.